मस्तपैकी इथे छानशी सकाळची अशी सुरुवात झालेली आहे आणि मी नाश्त्याचं बनवायला घेतलं आहे. तर इथे कांदा वगैरे कट करून घेतला आणि मिरच्या तर बघितल्या तर संपलेल्या होत्या. मग दुकानातून मिरच्या वगैरे आणाव्या लागतील. त्यानंतर मग भाजीला वगैरे होतं टॅमॅटो कोथिंबीर वगैरे होतं. तर इथे तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगते. जर तुमच्या फ्रीजमधून उग्र वास येत असेल तर काय करायचं, तर इथे लिंबाच्या फोडी घ्यायच्या, पाणी घ्यायचं आणि थोडासा इनो किंवा सोडा टाकू. हे पाणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, तर वास वगैरे येणार नाही. तर इथे पाणी ठेवलं तर मुलीला आंघोळ करण्यासाठी. तर इथे मस्तपैकी पार्लेजी बिस्किट आणि चहा खाऊन घेतलं नाश्त्यासाठी. त्यानंतर मग परत नाश्त्याचं बनवायला घेतलं. तर काय होतं, सकाळी उठल्यानंतर आहे ना भूक लागते. मग मी आधी चहा बिस्किट खाते, त्यानंतर मग नाश्त्याचं आणि जेवणाचं एकत्र बनवून. तर कढईमध्ये इथे तेल वगैरे टाकलं, जिरं मोहरी थोडासा कांदा कढीपत्ता आणि मिरची ॲड करून मस्तपैकी कांदा फ्राय करून घेतला. आणि त्यानंतर मग लगेचच थोडंसं मीठ ॲड केलं. तर इथे मी हळद वगैरे टाकणार नाही आहे. आणि त्यानंतर मग इथे भाजलेला रवा मी इथे मस्तपैकी टाकून घेतला आणि फ्राय केला तेलामध्ये. तर पटकन असा इथे मी नाश्ता करून घेतला आणि मस्तपैकी इथे काकडी त्यानंतर बनाना कट करून घेतला, त्यावर शेव टाकली. तर शेव टाकली ना तर खूप छान टेस्ट लागते. आणि बनाना आणि चहा असं मस्तपैकी नाश्ता झाल्यानंतर मग इथे कपडे वगैरे वॉश करून घेतले. तर पाऊस पडून गेलेला. तर पाऊस वगैरे आता येत नाही आहे सध्या. मग भांडे वगैरे वॉश केले, किचन साफ. तर साफ वगैरे करून घेतल्यानंतर माझं अचानक लक्ष गेलं, तर इथे पिन थोडीशी जळालेली होती. तर अपघात होता होता टळला, नशीब चांगलं. तर नाहीतर मग शॉक वगैरे लागला असता सगळीकडे, भिंतीला, फ्रीजमध्ये. आणि त्यानंतर मग इथे थोडंसं शूट करायचं होतं मला व्हिडिओ. तर ते शूट करून घेतल्यानंतर मग इथे कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या. आणि त्यानंतर तर कपड्यांचे घडे वगैरे घातले आणि थोडंसं हे कपडे परत पडलेले म्हणजे बाहेरचे वाळत घातलेले, मग ते घरामध्ये आणल्यानंतर मग ते पण घडी करून ठेवले. आणि मस्त असं पाऊस पडल्यानंतर वातावरण झालं होतं. आणि कारल्याचा वेल बघा किती म्हणजे पूर्ण असं पसरत चाललेला आहे वरपर्यंत घरावर, म्हणजे फांदीवर मोठं झाड आहे ना तिथं, त्या झाडावर वरती. तर व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा.